महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबतच 40 आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये दिले. असे 2000 कोटी रुपये खर्च करून सरकार पाडले असे असताना 2 पक्ष फोडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. 2 पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुण्यातील रिंग रोड साठी वाढीव 20,000 कोटी रुपये कोणाच्या घशात गेले हे जनतेला कळले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशीत आयोजित महिला मेळाव्यात खासदार सुळे बोलत होत्या. माजी आमदार विलास लांडे, प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामटे, माजी महापौर मोहिनी लांडे, सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील रिंग रोड मार्गाला आमचा विरोध नाही, त्यातील भ्रष्टाचाराला विरोध आहे. रिंग रोड मार्गाच्या कामाचा मूळ खर्च 18,000 कोटी रुपये होता, त्यामध्ये 20,000 कोटींची वाढ केली, त्यामुळे रिंग रोड मार्गाचा खर्च 38,000 कोटींवर गेला आहे. वाढीव 20,000 कोटी रुपये कोणाच्या घशात गेले हे आम्हाला कळले पाहिजे. या कामातील भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाचा कंत्राटदार बदलण्यात येईल असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या की आमचा संघर्ष वैयक्तिक नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि अदृश्य शक्ती विरोधात आमची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण सरकारला आठवली नाही, त्याचा मी अनुभव घेत आहे. लोकसभेला दणका बसल्यानंतर लाडकी बहीण आठवली. भाजप खासदार दुसऱ्या पक्षाच्या सभेला गेल्यास पैसे वसूल केले जातील अशा धमक्या महिलांना देतो. हे काय यांच्या घरातले पैसे देत आहेत का? कारवाईपासून वाचण्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्या सोबतचे आमदार भाजप बरोबर गेले आहेत. भाजप बरोबर गेल्यापासून त्यांना शांत झोप लागते. ईडीची धाड टाकायची आणि पक्षात घ्यायचे हे भाजपचे राजकारण सुरू आहे. पळपुटे पळून गेले, मात्र आम्ही मोडू पण दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही, झुकणार नसल्याचेही सुळे म्हणाल्या. पक्षाचे निर्णय अजित पवारच घेत होते. अजित पवारांना नेते केले नसल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आरोपाबाबत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, अजित पवारांची 30 आणि माझी राजकारणातील 18 वर्षे पाहावीत. दोघांना पक्षात काय मिळाले याचा हिशोब करावा. मी लोकसभेच्या उमेदवारीशिवाय पक्षाकडे काही मागितले नाही. पक्षाचे निर्णय कोण घ्यायचे हे जनतेला माहित आहे, त्यामुळे शहा यांच्या आरोपाला काही अर्थ नाही असेही सुळे म्हणाल्या. धमक्यांचा काळ गेला. भोसरीचे भाजपचे उमेदवार 20 तारखेनंतर आपले खरे रूप दाखवण्याची धमकी देत आहेत. त्यांनी एका व्यक्तीला जरी धमकी द्यावी, भीती दाखवावी. धमक्यांचा काळ आता गेला. ते जेवढ्या धमक्या देतील तेवढी गव्हाणे यांची मते वाढतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस या राज्यातले पहिले उपमुख्यमंत्री असतील जे भाषण करताना म्हणाले मी 2 पक्ष फोडून आलो. तसं 2 पक्ष फोडून मी सत्तेमध्ये आलो, ते पण उपमुख्यमंत्री झालो. हे भाषण करण्याचं कौतुक कुठलं? आणि मला अभिमान वाटतोय की सगळ्याच पक्षांना महिलांची मतं हवी आहेत. हे गमतीशीर आहे. लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती, हे माझ्याशिवाय दुसरं कुणालाही माहिती नाही. खरंच लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती. सगळ्यात मोठं युद्ध तर याच बहिणीच्या विरोधात चाललं होतं. आणि काल तर माननीय अमित शहाजी म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अडचण का आली की शरद पवारांना सगळं त्यांच्या लेकीला द्यायचं होतं म्हणून अडचण आली. मला अतिशय प्रांजळपणे अमित शहांना विचारायचंय की अहो अमित शहा, पक्षामध्ये ते 30 वर्ष, मी 18 वर्ष, त्यांना पक्षात काय मिळालं आणि मला पक्षात काय मिळालं याचा थोडासा हिशोब करा. म्हणजे जेव्हा आरोप करता तेव्हा पटणारे तरी आरोप करा. आणि याच्यात माझा त्याग बी कुठला नाही. मला पक्षाकडून दुसरं काहीच नको होतं. मला पक्षाकडून 1 लोकसभेचं तिकीट हवं होतं. अहो पिंपरी चिंचवडला जास्त माहितीये की पक्षाचे निर्णय कोण घ्यायचे, मी घ्यायचे का ते घ्यायचे. 7-12 वाचवा, तुतारी वाजवा, हे मला बऱ्याच मतदारसंघात वापरता येईल. आता ईडी कोण आहे काही अजून माहिती नाही, पण महिलांना एवढं माहिती आहे की ईडी लागली की घरात धाड पडते, धाड पडली की अडचण होऊ शकते, जेलमध्ये जागू शकतं. जर ईडीची धाड पडली, जेलमध्ये जायचं नसतं, सरळ उठायचं, कमळाच्या ऑफिसमध्ये जायचं, प्रवेश करायचा, ईडी गॉन. राज्यात सगळे म्हणायला लागले की 50 खोके एकदम ओके. आता इथल्या महिलांना खरं सांगा, किती महिलांना खोक्याचा अर्थ माहिती आहे? 1 खोका म्हणजे 1 कोटी रुपये. अगोबाई म्हणताय म्हणजे 50 खोके म्हणजे 50 कोटी. आता कळालं. पण ही सगळी पार्श्वभूमी असताना 50 खोक्यांनी
उद्धवजींचं ताई कुठे गेले शिवसेनेच्या आता ताई उद्धवजींचं सरकार या 50 खोके नी पाडलं. आता 50 खोके गुणिले 40 आमदार किती झाल्या बघूया किती हिशोब येतो. इथल्या बाई अजित भाऊ तुमच्या बहिणींना किती हिशोब येतो त्याची चाचणी चालली. ते 2000 कोटी रुपये खर्च करून आपल्या उद्धवजींचं सरकार पाडायचं पाप हे या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केला. हा आरोप आहे माझा.